नमस्कार फ्रेंड्स, मी कोण होणार या विशेष कार्यक्रमात मी आर.जे. तनया आपल्या सर्वांचं स्वागत करते. फ्रेंड्स, 12वी नंतरच्या वळणावर मार्ग निवडताना इंजिनिअरिंग क्षेत्र सदा सर्वकाळ तुलनेनं जास्त प्रमाणात निवडलं जातं. हे क्षेत्र विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि कुशलतेला वाव देणारं. मुळातच हे क्षेत्र उद्योग आणि अर्थव्यवस्थेशी जोडलेलं, म्हणून कदाचित या क्षेत्राकडे कल जास्त असेल. या इंजिनिअरिंग क्षेत्रात अनेक शाखा आणि उपशाखा आहेत. त्या कोणत्या, त्यांची व्याप्ती कशी, विविध शाखांमधील संधी कोणत्या, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आज या कार्यक्रमात मिळणार आहेत. ही माहिती देत आहेत यशोदा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राध्यापक डॉक्टर संतोष इतराज सर. नमस्कार सर. नमस्कार सर. प्रत्येकाच्या आवडीनुसार विद्यार्थी त्या क्षेत्रात प्रवेश घेत असतो, तर इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्याचे फायदे काय आहेत? इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये असे बरेचसे डोमेन आहेत की ज्याच्यामध्ये एखादा विद्यार्थी आपले करिअर घडवू शकतो आणि त्यामुळे त्याने जर इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला तर तो एखादा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो किंवा प्रायव्हेट सर्व्हिस करू शकतो किंवा गव्हर्मेंट सेक्टरमध्ये चांगली संधी उपलब्ध आहे. त्यामुळे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये घरी न बसता अर्थार्जनाला ग्रॅज्युएट झाल्या सुरुवात करू शकतो आणि तेवढी कॉन्फिडन्स लेवल इंजिनिअरिंगचे शिक्षण त्याला देते. दॅट्स ग्रेट. इंजिनिअरिंग प्रवेशासाठी पात्रता काय असावी लागते? या इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये प्रवेश घेण्यासाठी त्याला 12वीला किमान 45% आणि आरक्षित जागांसाठी 40% फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स यामध्ये गुण असणे आवश्यक आहे. तसेच तो CETला बसलेला असणे आवश्यक आहे. ओके सर, यशोदा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत? प्राध्यापक दशरथ सगरे, यशोदा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, आणि श्री अजिंक्य सगरे, संस्थेचे उपाध्यक्ष, यांच्या अथक परिश्रमातून नावारूपाला आलेल्या यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये 9 वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत, जिथे कम्प्युटर सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मेकॅट्रॉनिक्स, रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. क्या बात आहे सर. या प्रत्येक ब्रँचमध्ये करिअरच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत? सुरुवातीला आपण इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रँचबद्दल स्पेसिफिकली बोलायचं झालं तर या ब्रँचमध्ये सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर असं कंबाईन शिक्षण दिले जाते, ज्याच्यामध्ये मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत, जिथे टेलिकम्युनिकेशन, VLSI, एम्बेडेड यासारख्या आणि सध्याचे जे नवीन क्षेत्र आलेले आहे सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी, जे की इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रँचला धरून चालत आहे, त्यातही मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. आता जर आपण विचार केला, ज्या नवीन 4 चाकी 2 चाकी गाड्या येत आहेत या स्मार्ट व्हेकल्स झालेल्या आहेत, त्या कंट्रोल करण्याचे काम हा एक कंट्रोलर करत असतो आणि ही सिस्टम एम्बेडेड सिस्टम म्हणून म्हटले जाते, ज्याचे ज्ञान हे फक्त इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनियरला असते. तसेच मोबाईलसारखी जी वायरलेस टेलिकम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे त्याचं ज्ञान इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरशिवाय कोणाला असूच शकत नाही. मग या क्षेत्रामध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरला प्रचंड संधी उपलब्ध आहेत. आता दुसरी ब्रँच मेकॅनिकल इंजिनिअरिंग आपण बघितलं तर प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये मेकॅनिकल पार्ट्स मॅन्युफॅक्चरिंग करणे, मशीन मॅन्युफॅक्चरिंग करणे, गाड्यांचा विचार केला तर तिथेही मेकॅनिकल इंजिनियर लागतो. त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंगचा विचार करायचा म्हटला तर गव्हर्मेंट सेक्टरमध्ये खूप साऱ्या संधी उपलब्ध आहे, जसे की तो बांधकाम खात्यामध्ये नगरपरिषद, महानगरपालिका तसेच पाटबंधारे विभागामध्ये नोकरी करू शकतो किंवा स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करू शकतो. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या बाबतीत बोलायचे झाले तर पॉवर जनरेशन क्षेत्रामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरला संधी उपलब्ध आहेत. तसेच पॉवर सेक्टरमध्ये प्रत्येक कंपनीमध्ये पॉवर सप्लाय किंवा इलेक्ट्रिसिटीशिवाय चालू शकत नाही, त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये सुद्धा प्रचंड संधी उपलब्ध आहेत. तसेच व्हेकल्स ही जी नवीन टेक्नॉलॉजी येऊन राहिलेली आहे त्या क्षेत्रामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरला प्रचंड संधी उपलब्ध आहेत. अशा प्रकारे गव्हर्मेंट सेक्टर प्लस प्रायव्हेट सेक्टर या दोन्हीकडे इलेक्ट्रिकल इंजिनिअरला संधी उपलब्ध होत आहेत. आता कम्प्युटर इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांचा जर आपण विचार केला तर ह्युमन बिईंगला आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक नवीन पर्याय उपलब्ध झालेला आहे. तर त्या क्षेत्रामध्ये प्रत्येक सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन डेव्हलप करण्याचे काम कम्प्युटर इंजिनियर करू शकतो. परंतु
मी इथे नमूद करू इच्छितो की जर तुमची लॉजिकल थिंकिंग पॉवर असेल, ॲप्टिट्यूड तुमचं व्यवस्थित असेल, तर IT इंजिनियर या पोस्टसाठी कुठलाही इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट एलिजिबल होतो. आता जर आपण ट्रेंड बघितला तर प्रत्येक विद्यार्थी म्हणतो मला इंजिनिअरिंगला जायचं आहे, मला IT क्षेत्रामध्ये जायचं आहे, मला आर्टिफिशियल इंटेलिजन्स पाहिजे. परंतु त्या क्षेत्रामध्ये कोणताही इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट काम करू शकतो. मोठमोठ्या IT कंपन्यांमध्ये फक्त तुमचं लॉजिकल थिंकिंग टेस्ट केले जाते आणि ट्रेनिंग देऊन सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला संधी उपलब्ध होतात. तसेच रोबोटिक्स आणि मेकॅट्रॉनिक्स या ब्रँचेस बघितल्या तर मेकॅट्रॉनिक्स ही ब्रँच मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या ब्रँचेसचे कॉम्बिनेशन आहे. यामध्ये मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन इंजिनियरला बऱ्याच साऱ्या संधी उपलब्ध आहेत. या दोन्हींचे ज्ञान मिळवण्यासाठी एक नवीन ब्रँचचा पर्याय उपलब्ध आहे, जो आहे मेकॅट्रॉनिक्स, ज्यामध्ये दोन्ही क्षेत्रात मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरला संधी उपलब्ध आहेत. अरे बाप रे, इथे तर बरेच पर्याय उपलब्ध आहेत. पण सर, इतकी सारी इंजिनिअरिंग कॉलेजेस असताना यशोदा कॅम्पसची अशी काय वैशिष्ट्य आहेत की विद्यार्थ्यांनी इथे आवर्जून प्रवेश घ्यावा? आता या सर्व क्षेत्रांचा विचार केला तर इथे संधी उपलब्ध आहेत. पण यात संधी देणारी प्रत्येक कंपनी हे बघत असते की तुम्ही कंपनीला काय देऊ शकता आणि तेव्हा त्याच्यामधल्या सर्वांगीण विकासाच्या संदर्भातले गुण पडताळून बघितले जातात. आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी अथक प्रयत्न यशोदा कॅम्पसमध्ये केले जातात. आमचे कॉलेज NAC मानांकित आहे आणि NIRF रँकिंग आहे. नजीकच्या परिसरातून बस व्यवस्था आहे, ग्रीन वायफाय कॅम्पस आहे, जिम फॅसिलिटी आहे, अनुभवी शिक्षक आहेत, डिजिटल लायब्ररी, निकालाची उत्कृष्ट परंपरा, नोकरीची हमी या वैशिष्ट्यांसह लीडरशिप आणि मॅनेजमेंट विकासाला इथे प्राधान्य दिले जाते. जेणेकरून आमचा विद्यार्थी बाहेर पडेल तेव्हा तो सर्व गुणांनी परिपूर्ण असेल आणि त्यासाठी आम्ही अथक प्रयत्न घेतो. प्राध्यापक सगरे सरांची यामागची व्हिजन अशी आहे की इथला विद्यार्थी डिग्री घेऊन बाहेर पडताना एक परिपूर्ण व्यक्ती असावा, जो बदलत्या काळातल्या आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरा जाईल. अरे वा, छानच की. करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी सर्वांगीण विकास हे खूप महत्त्वाचं कौशल्य आहे. तर त्यासाठी आपल्या कॉलेजमध्ये काय उपक्रम राबवले जातात? सर्वांगीण विकास म्हणजे तो स्पोर्ट्स, कल्चरल ॲक्टिव्हिटीज, जर रिसर्च ओरिएंटेड पोटेन्शियल असेल आणि त्याच्याकडे काही कॉन्सेप्ट्स असतील तर त्या कॉन्सेप्ट्स प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याला लागणारे सर्व प्रकारचे सहाय्य इन्क्युबेशन सेंटरच्या द्वारे दिले जाते. आणि ते इन्क्युबेशन सेंटर हे यशोदा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये उपलब्ध आहे आणि जिथं विद्यार्थी स्वतःच्या कॉन्सेप्ट्स प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अथक प्रयत्न करतात, जेणेकरून स्वतःचा व्यवसाय चालू करू शकतात. तसेच इंडस्ट्री आणि इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन याच्यावर त्या विद्यार्थ्यांची डेव्हलपमेंट, प्लेसमेंट ही डिपेंडंट आहे आणि यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये याच्यावर काम करणारा एक स्वतंत्र विभाग आहे, ज्याला आम्ही ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग म्हणतो. आणि ते या संदर्भात अथक प्रयत्न करून इंडस्ट्री आणि इन्स्टिट्यूट यांच्यामधले इंटरॅक्शन वाढवण्यासाठी वारंवार प्रयत्न करत आहेत. इंडस्ट्रियल व्हिजिट, इंडस्ट्री पर्सन्सचे वेगवेगळे वर्कशॉप्स, गेस्ट लेक्चर्स विद्यार्थ्यांसाठी, फॅकल्टीसाठी अरेंज करणे, इंडस्ट्रीमध्ये स्पॉन्सर असलेले, इंडस्ट्रीमध्ये जाऊन करणारे असे प्रोजेक्ट्स विद्यार्थ्यांकडून करून घेणे, या प्रकारे इंडस्ट्रीशी विद्यार्थ्यांचे कसे इंटरॅक्शन वाढेल त्याच्यासाठी अथक प्रयत्न केले जातात. जेणेकरून जेव्हा तो इंडस्ट्रीमध्ये जाईल तेव्हा त्याचा आत्मविश्वास हा वाढलेला असेल. तसेच या कॉलेजमध्ये प्रत्येक विभागामध्ये 1 किंवा 2 इंडस्ट्री स्पॉन्सर लॅब्स आहेत, ज्याचा फायदा प्रत्येक विद्यार्थ्याला व्हावा आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजी, ज्याला की आपण स्टेट ऑफ द आर्ट टेक्नॉलॉजी म्हणतो, त्याच्या संदर्भातली माहिती त्याला होईल. अगदी बरोबर आहे सर. तुमच्याकडून खूपच छान माहिती मिळाली. थँक्यू सर. धन्यवाद. सो फ्रेंड्स, करिअरचा अतिशय उत्तम आणि दर्जेदार पर्याय असणाऱ्या इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्यासाठी संपर्क साधा यशोदा टेक्निकल कॅम्पस, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4, वाढे या ठिकाणी. तुम्हा सगळ्यांना करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा. NAC मानांकित यशोदा टेक्निकल कॅम्पस, दशकाहून अधिक अनुभव असलेले अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा. उज्ज्वल करिअरसाठी ॲडमिशन कन्फर्म करा.